1 सेकंड. इंट्रोडक्शन झालेलं पूर्ण. करेक्ट. तो आज आपण काय स्टार्ट करणार होतो? तर बाकीचे लूप्स वगैरे जे काही आहेत ना, ते लूप्स सर्व काही सेमच आहेत. जसं इकडं सी मध्ये होते तसेच लूप्स इकडेही आहेत. ठीक आहे. तर बघा, मी इथं काय करतोय की सी कंपायलर C++ और सी कंपायलर म्हणून मी ऑनलाईन सर्च करतोय आणि इथं तुम्हाला काय दिसतंय? C++ दिसत आहे. ठीक आहे. तर बघा, आता इथं काय असेल की हे अशा प्रकारे पूर्ण फॉर लूप्स वगैरे जे काही आहेत ते सर्व फॉर लूप्स सेम असणार आहेत, जसे आपण कशामध्ये सी मध्ये लिहित होतो तसेच असणार आहेत. आणि इथं आपण सेव्ह कसं करतो, तर .cpp न सेव्ह करणार आहोत. मी एक इथं न्यू फाईल क्रिएट करतोय, त्याला control_statement .cpp करतोय. ठीक आहे. C++ असं आहे. तो याच्यासाठी काय असेल, तर आपण इथे जाऊन ओके, कंट्रोल लूप्स आपल्याला बघायचे आहेत. ठीक आहे. तर सर्व काही कंट्रोल लूप्स आपण इथं पाहणार आहोत. सो कंट्रोल लूप्स म्हणजे कोणते कोणते होते, तर फॉर लूप, इफ लूप, व्हाईल लूप, हे जे काही आहेत हे सर्व काही लूप्स इथं सेम असणार आहेत. ओके. फक्त काय होतंय की प्रिंटएफ, स्कॅनएफ वगैरे जे आहे त्यांच्याऐवजी दुसरं येणार आहे. जसं की आपण बघा, मी एक नॉर्मल प्रोग्रामिंग इथं करत आहे. फॉर लूप, इफ लूप याच्यामध्येच येईल असं. तर इथं आपल्याला काय लिहावं लागतं, तर युजिंग नेम स्पेस स्टँडर्ड. ठीक आहे. असं लिहावं लागतं. आणि याच्यानंतर आपण काय करेल, तर फॉर लूप लिहितोय. फॉर ब्रॅकेटमध्ये इंटिजर आय इक्वल्स टू 1 सेमिकोलॉन दिलं. त्यानंतर पुढे काय कराल की आय लेस दॅन ऑर इक्वल्स टू सपोज 20. चलो मी लेस दॅन 21 करतो असं. आणि प्रत्येक वेळेस आयला काय करायचंय, इन्क्रिमेंट करायचं आहे. आता इथं आपण इफ लूप लिहितोय. इफ लूप मध्ये कसं असेल, की जर का हा आय मॉड्युलो 3 इक्वल्स टू 0 असेल, म्हणजे तीन न काय आहे, डिव्हिजिबल आहे असं. और आपण काय करणार आहोत, की जर का हा आय जो आहे हा 5 न सुद्धा डिव्हिजिबल असेल, मग 5 ची तिथं ऑर नाहीये, अँड लिहावं लागणार आहे आपल्याला. काय? अँड इथं आय मॉड्युलो 5 इक्वल्स टू 0 असेल, तर आपल्याला इथं सी आउट करायचंय. सी आउटला कोणतं, लेस दॅन वाला सिम्बॉल लावतो आपण. आणि इथं काय प्रिंट करायचंय, तर मी सपोज की फीज बज असं प्रिंट करत आहे. आणि इथं तुम्ही असं एंड एल सुद्धा करू शकता, म्हणजे एंड ऑफ लाईन लाईक धिस. तो एवढी लाईन मी कॉपी करतो. याच्यानंतर एल्स इफ दुसरी कंडिशन काय असेल, की जर का हा आय हा फक्त 3 जर का डिव्हिजिबल असेल, तर आपल्याला प्रिंट करायचंय. मी असंच देतोय. काय प्रिंट करायचंय, तर फीज असं. अदरवाईज पुढे काय असेल, की एल्स इफ ब्रॅकेटमध्ये आय मॉड्युलो 5 इक्वल्स टू 0 असेल, तर पुढे जाऊन काय करेल आपण, इथं बज प्रिंट करायचंय. ठीक आहे. असं. आणि नंतर एल्सला इथं काय असेल, की जर का वरच्या सगळ्याच कंडिशन फॉल्स झाल्या, तर आपल्याला प्रिंट काय करायचंय, तर तो नंबरच प्रिंट करायचा आहे. तो नंबरच इथं आय प्रिंट करायचा आहे. बस एवढंच प्रिंट करायचं आहे. तर बघा,
एवढं जर का आपण रन केलं काय येत आहे 1 2 आलंय, त्यानंतर फिज आलं, 4 आलंय, इथं काय आहे बज, 5 ला बज आलं, त्यानंतर 6 ला फिज आलंय, 15 ला बघा फिज बज आलेला आहे. कारण 3 आणि 5 या दोघांनीही डिव्हिजिबल आहे हा 15. म्हणून काय झालं फिज बजचा जो काही प्रोग्राम आहे तो कसा झालाय आलेला आहे. ठीक आहे. नॉर्मल लिहितोय फक्त काय बदललंय तर जो सी आउट वाला जो आहे तो बदललेला आहे. ठीक आहे. सी आउट हे जे काही लिहितोय आपण ते बदललंय फक्त. बाकीचं सगळं काही सेम आहे. व्हाईल लूप, डू व्हाईल लूप सर्व सेम आहे. काहीच नाहीये याच्यामध्ये फरक. ठीक आहे. सो आपण आता काय करेल की मग पुढचा पार्ट पाहतोय याच्या की हे कॉपी करून आपल्या ह्या फाईलमध्ये मी पेस्ट करतोय. ओके. सो आता याच्यात डिफरन्सेस काय-काय आहेत ते पाहूयात आपण, की ॲक्चुअली Cमध्ये आणि C++ मध्ये डिफरन्सेस. म्हणजे काल आपण म्हणजे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग आणि प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग याच्याबद्दल डिस्कस केलेलं होतं. आज आपण काय करूयात, की क्लासेस कसे लिहितात, कसं असतात क्लास, काय आहे, ऑब्जेक्ट म्हणजे काय हे पाहूयात. कन्सेप्ट ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगच्या कन्सेप्ट आपल्याला काय करायचे पाहायच्या आहेत. ठीक आहे. उप्स कन्सेप्ट म्हणतात त्याला. तो तुम्हाला पूर्ण आता जेव्हा डिग्रीला जाल त्यावेळेस किंवा जेव्हा तुम्ही सेकंड इयरला वगैरे जाल त्यावेळेस तुम्हाला ह्या उप्स कन्सेप्ट 4ही वर्ष 3ही वर्ष तुम्हाला काय होतील की ह्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या काय होत आहेत की येणार आहेत. ठीक आहे. असं. तो ओप्स कन्सेप्ट्स म्हणजे काय असणार आहे, की ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लिहायचंय कसं? कसं वर्क होतंय? हे सर्व काही. तर बघा ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट म्हणजेच काय आहे? जसं की तुम्हाला समजावं म्हणून मी सांगतोय. टीव्ही, टीव्ही हा काय झाला तर एक क्लास आहे आणि त्याचा जो ऑब्जेक्ट आहे तो काय असणार आहे? रिमोट असणार आहे. ठीक आहे. टीव्ही हा एक क्लास असेल बघा. मी इथं लिहितोय. हा टीव्ही काय असणार आहे? तर एक क्लास असेल. ठीक आहे. आणि ह्या टीव्हीला आपण हँडल कसं करतो? तर थ्रू रिमोट. ठीक आहे. हा काय असणार आहे? रिमोट. तो हा रिमोट म्हणजेच काय असेल? आपला ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे. असे रिमोट कितीही असू शकतात. म्हणजे तुम्ही रिमोट जो आहे तो मोबाईल थ्रू सुद्धा ॲक्सेस करू शकताय किंवा मल्टिपल मोबाईलवरून असू शकतो. तुम्ही नवीन रिमोट आणू शकताय. त्यांना कॉन्फिगर करून तुम्ही काय आहे ॲक्सेस करू शकता याचं जे काही टीव्हीचे कंटेंट आहे ते किंवा मोबाईलवरून तुम्ही ॲक्सेस करू शकताय. सो हे काय झाले तर असे ऑब्जेक्ट्स आहेत. ऑब्जेक्ट म्हणजेच काय असतं, की क्लासला ॲक्सेस करण्यासाठी जी रन टाईम एंटिटी येते त्याला आपण ऑब्जेक्ट म्हणतो. त्या पर्टिक्युलर क्लासला ॲक्सेस करण्यासाठी जी रन टाईम एंटिटी येते त्याला आपण ऑब्जेक्ट म्हणत असतो. जसं की रिमोट बघा. टीव्ही चालू असेल तरच रिमोट ॲक्टिव्हेट असतो. अदरवाईज रिमोट काय आहे ॲक्टिव्हेट नसणार आहे. ठीक आहे. सो यालाच आपण ऑब्जेक्ट म्हणत असतो. सो ऑब्जेक्ट म्हणजेच काय आहे बघा. ऑब्जेक्ट मीन इथं काय असेल रिअल वर्ल्ड एंटिटी कोणती and it is used to access the classes or class methods and their properties. क्लासच्या ज्या काही प्रॉपर्टीज वगैरे आहेत त्या प्रॉपर्टीजना ऍक्सेस करण्यासाठी आपण ऑब्जेक्ट यूज करत असतो. ठीक आहे. आणि ही जी काही ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग आहे ती पूर्णपणे कशावरती डिपेंड आहे तर ह्या क्लासवरती आहे आणि ह्या ऑब्जेक्ट वरती आहे. मग हे ऑब्जेक्ट म्हणजेच काय झालं
तर एक रिअल लाईफ एंटिटी असणार आहे, जे की आपण कशासाठी यूज करतो, तर क्लासचं जे काही फंक्शनॅलिटी आहे तिला ऍक्सेस करण्यासाठी यूज करत असतो. इट इज अ रन टाइम entity that has state and behavior is known as त्याला आपण काय म्हणतो, तर ऑब्जेक्ट म्हणत असतो. ऑब्जेक्ट. ठीक आहे. सो ऑब्जेक्ट जे आहेत हे कशासाठी यूज करतो, तर आपण करंट इन्स्टन्सला म्हणजे ऑब्जेक्ट जे आहेत ते क्लासला ऑपरेट करण्यासाठी आपण काय करत असतो, यूज करत असतो. सो हे झालं ऑब्जेक्ट. ठीक आहे. हे काय झालं, तर ऑब्जेक्ट असणार आहे. तर बघा, मी याच्या लेफ्ट साइडला जाऊन स्टार आणि स्पेस करून ऑब्जेक्ट कोलन करतोय असं. ठीक आहे. यानंतर पुढे काय असेल, आपल्याकडे सेकंड जो पार्ट आहे तो काय असणार आहे, क्लास. क्लास म्हणजेच काय असतं, तर एंटायर एक असा इन्स्टन्स ज्याच्यामध्ये आपण मल्टिपल फंक्शनॅलिटी परफॉर्म करू शकतो आणि हा एक रिअल टाइम डेटा स्ट्रक्चर असतो. ठीक आहे. युजर डिफाईन्ड डेटा स्ट्रक्चर असणार आहे. ठीक आहे. तर बघा, अ क्लास इज अ instance is a instance must be created in order to access and use the user defined काय डेटा टाइप. आता आपण बिल्ट इन डेटा टाइप्स पाहिले, जसं की इंटिजर आहे, फ्लोट आहे, स्ट्रिंग आहे, कॅरेक्टर आहे किंवा युनियन, स्ट्रक्चर, हे सर्व काय आहे, तर बिल्ट इन आहेत. त्यांना आपण अपडेट नाही करू शकत. मग जर का आपल्याला आपल्या हिशोबानं जर का एखादा डेटा स्ट्रक्चर कंप्लीट करायचं असेल किंवा क्रिएट करायचं असेल, तर त्या केसमध्ये आपण काय यूज करतो, क्लासेस यूज करत असतो. ठीक आहे. क्लासेस आपण त्याच वेनं काय करेल, क्रिएट करणार आहोत. तो युजर डिफाईन्ड डेटा टाइप्स याच्यामध्ये काय असतात, डेटा टाइप असं और डेटा टाइप अपोस्ट्रोफी करून डेटा मेंबर्स, याचे जे काही मेंबर्स आहेत ते, आणि मेंबर फंक्शन्सनाच आपण काय म्हणतो, तर मेथड्स म्हणत असतो. ठीक आहे. मेथड्स म्हणतो. जसे की आपण strlen, strcpy हे जे काही वापरले ते स्ट्रिंग क्लासच्या मेथड होत्या. ठीक आहे. आणि मेथड ज्या आहेत त्या काय असतात, की क्लासवरती डिपेंडंट असतात. ओके. आणि ह्या क्लासमध्ये मल्टिपल फंक्शनॅलिटी आपण परफॉर्म करू शकतो. क्लास is used to perform different kinds of functionality under single block. ठीक आहे. एकाच ब्लॉकच्या अंडर जर का आपल्याला मल्टिपल फंक्शनॅलिटी क्रिएट करायची असेल किंवा परफॉर्म करायची असेल, तर काय यूज करतो आपण, क्लास यूज करत असतो. ठीक आहे. जसं की फंक्शन म्हणलं की काय म्हटलो आपण, एकाच टाईपची फंक्शनॅलिटी. ठीक आहे. बट जर का डिफरंट काइंडची करायची असेल तर आपल्याकडं हा क्लास आहे. ओके. तर बघा, याच्यानंतर पुढे काय येतात, तर पिलर्स येत असतात. पिलर्स ऑफ ओओपी. इथं पिलर्स ऑफ ओओपी म्हणजे ह्याच्यामध्ये मेन काय आहे, तर सगळ्यात मेन काय आहे, तर इनहेरिटन्स. ओके. इनहेरिटन्स म्हणजेच कसं असतं, की चाइल्ड आणि पॅरेंट असे दोन वेगवेगळे क्लास असतात. ठीक आहे. पॅरेंट म्हणजेच काय असणार आहे, की ज्याला कुणीही इनिशियलाइज किंवा इनहेरिट केलेलं नाहीये. आणि चाइल्ड म्हणजेच काय, तर पॅरेंटच्या काही प्रॉपर्टीज अक्वायर करत असतो हा. ठीक आहे. जसं की आपल्याकडं जेनेटिकली कसं असतं, की आपलं दिसणं किंवा बोलणं काहीतरी आपल्या पॅरेंट कडून आलेलं असतं.
आपण त्यांची प्रॉपर्टी काय केलेली असते, इनहेरिट केलेली असते. सेम वे ना इथेही होतं. इनहेरिटन्स म्हणजेच काय, आपण ॲक्वायर करत असतो प्रॉपर्टीज कुणाच्या, पॅरेंटच्या. ठीक आहे. चाइल्ड क्लास जो आहे बघा, व्हेन an object acquires all the properties and behavior of parent object, that is known as inheritance. ठीक आहे. आता बघा इथं बिहेवियर आपण काय करत असतो, तर पॅरेंटच्या काही प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या काय करत असतो, यूज करत असतो. कुठे, चाइल्डमध्ये. त्यालाच आपण इनहेरिटन्स म्हणत असतो. तो फुल स्टॉप करून पुढे लिहितोय मी काय, इट प्रोव्हाइड्स म्हणजे इनहेरिटन्स प्रोव्हाइड करतो, इट प्रोव्हाइड्स code reusability and it is used to achieve runtime polymorphism. म्हणजे वेगवेगळे फॉर्म्स जर का तुम्हाला अचीव करायचे असतील, अचीव रन पॉलीमॉर्फिझम असं. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा कसं इनहेरिटन्स असतं, तर याची काही टाइप्स आहेत. ह्या इनहेरिटन्सचे सुद्धा काही टाइप्स आहेत. तो मी इथं देतोय, टाइप्स ऑफ इनहेरिटन्स. ठीक आहे. टोटल 5 टाइप आहेत याच्यामध्ये. पहिलं काय आहे, तर सिंगल लेवल इनहेरिटन्स किंवा सिंगल इनहेरिटन्स. ठीक आहे, असं. त्यानंतर मल्टिपल इनहेरिटन्स. सिंगल लेवल म्हटलं तर तुम्हाला ते समजेल व्यवस्थित. सिंगल इनहेरिटन्स, मल्टी लेवल और मल्टिपल इनहेरिटन्स. इथं आधी मल्टी लेवल येतं, मल्टी लेवल इनहेरिटन्स. त्यानंतर मल्टिपल इनहेरिटन्स. पुढे काय आहे की हायरार्चिकल इनहेरिटन्स आणि लास्ट दॅट इज हायब्रिड इनहेरिटन्स. असे टोटल काय असणार आहेत, तर 5 इनहेरिटन्सचे टाइप्स असणार आहेत. 1 2 3 4 5 असे 5 टाइप्स असणार आहेत इनहेरिटन्सचे. ओके. सो बघा कोणते कोणते, सिंगल, मल्टिपल, मल्टी लेवल आणि हायरार्चिकल इनहेरिटन्स आणि लास्ट काय आहे, हायब्रिड. सगळ्याचं मिक्सचर असं. सो एवढं म्हणजे डिझाईन कसं असतं बघा, जसं की आपला पॅरेंट फॅमिली ट्री जो असतो आपला, तो फॅमिली ट्री काय झाला, तर हायरार्चिकल इनहेरिटन्सचं एक्झाम्पल झालं. ठीक आहे. हायरार्चिकल इनहेरिटन्सचं एक्झाम्पल असणार आहे. तर बघा, जेव्हा एकच बेस क्लास असेल, सपोज की ए, ह्या ए ला इनहेरिट केलंय, कुणी इनहेरिट केलंय, तर बी न इनहेरिट केलंय. लेट सपोज इथं बी न जर का इनहेरिट केलं तर हे सिंगल आहे. ठीक आहे. त्यानंतर कसं असतं की ए ला बी न इनहेरिट केलं, बी न इनहेरिट केलं आणि बी ला सी न इनहेरिट केलं. ठीक आहे. तर याला आपण काय म्हणतो, मल्टी लेवल म्हणतो. ओके. त्यानंतर मल्टिपल म्हणजेच काय असणार आहे, की एकापेक्षा जास्त प्रॉपर्टीज असतील, म्हणजे बेस क्लास असणार आहेत असे, ए आणि बी. आणि ह्या दोघांचं काय असतंय, इथं सी क्लास असणार आहे. जसं की आपल्यामध्ये प्रॉपर्टीज ज्या येतात त्या मम्मी आणि डॅडी दोघांचंही काय असणार आहेत, प्रॉपर्टीज आपल्यामध्ये इनहेरिट होऊन येत असतात. तर याला आपण मल्टिपल इनहेरिटन्स म्हणतो. आणि हायरार्चिकल इनहेरिटन्स म्हणजेच काय असणार आहे, की इथं एक फॅमिली ट्री असल्यासारखं आहे. पहिला, त्याला 2 चाइल्ड. तुम्ही असं तुमचं फॅमिली ट्री बघू शकताय. ठीक आहे.
त्यानंतर इथं परत याला 2 किंवा 3 त्याच्यापेक्षा जास्त ट्रीज असणार आहेत, चाइल्ड्स असणार आहेत. ठीक आहे. असे इकडेही काही चाइल्ड्स असतील लाइक दिस. परत इकडं चाइल्ड्स असणार आहेत असे. आणि हे वाढत जाणार. हायरार्की जी आहे ती वाढत जाणार. यालाच काय म्हणतात? तर हायरार्चिकल इनहेरिटन्स. हा काय झाला? मल्टिपल इनहेरिटन्स. ठीक आहे. आणि लास्ट म्हणजेच काय असतं? हायब्रिड. कोणतंही स्ट्रक्चर याच्यातलं मिक्सचर ऑफ ऑल. म्हणजे इथं A न B ला इनहेरिट केलंय. ठीक आहे. आणि B न अल्सो कुणाला तरी C ला सुद्धा इनहेरिट केलंय. मल्टिपल झालं. ह्या C ला परत काय केलंय की सॉरी ह्या B ला परत D न इनहेरिट केलंय. आणि D ला परत 2 न इनहेरिट केलंय. सो हे काय झालं की हायब्रिड स्ट्रक्चर झालं. कोणच कुठून आलंय काही सांगता येत नाही. ठीक आहे. तर याला आपण हायब्रिड स्ट्रक्चर म्हणत असतो. ओके. सो याच्यामध्ये काय-काय असणार आहे? तर एक पॅरेंट क्लास असतो. पॅरेंट याला आपण पॅरेंट म्हणतो. ठीक आहे. पॅरेंट किंवा यालाच सुपर क्लास म्हणतो आणि याला आपण चाइल्ड क्लास किंवा सब क्लास म्हणेल किंवा आणखी नाव काय असतं? ऑर याला डिराइव्हड क्लास सुद्धा म्हणतात. ठीक आहे. याला आपण काय म्हणतो की पॅरेंट क्लास, सुपर क्लास ऑर बेस क्लास असं म्हणतात. 3 वेगवेगळे नावं आहेत. सो ते नावं आपण इथं लिहून घेऊयात. म्हणजे हं, बघा इथं काही की कन्सेप्ट्स असतील. मी डॅशनं लिहितो. डॅश अशा काय असतील? तर बघा की सुपर क्लास, सुपर ऑब्लिक पॅरेंट, पॅरेंट ऑब्लिक बेस क्लास. ठीक आहे. असं. सो याच्यासाठी आपल्याला हं, इथं थोडंसं लिहावं लागेल. काय? बेस क्लास, सुपर क्लास म्हणजेच काय? की इट रेफर्स टू the class which is or which a subclass inherits its properties. म्हणजे जिथून आपण सगळ्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या इनहेरिट करतो तो सुपर क्लास झाला. आणि इथं सब क्लास किंवा त्यालाच काय म्हणतो आपण चाइल्ड क्लास ऑर काय असणार आहे इथं डिराइव्हड क्लास असं म्हणतात त्याला डिराइव्हड क्लास. तर यांच्यापैकी कोणीही असेल तो डिराइव्हड क्लास म्हणजे असा क्लास जो की कुणाच्या तरी प्रॉपर्टीज यूज करतो किंवा रिसीव्ह करतो. इट रेफर्स टू दी or to the class that receives properties from another class. इथं P राहिलं. Properties from another class. ठीक आहे. दुसऱ्या कुठल्या तरी एखाद्या क्लास पासून हा काय करतोय की प्रॉपर्टी घेणार आहे असं. त्यालाच आपण काय म्हणतो की सॉरी डिराइव्हड क्लास म्हणत असतो. ओके. सो ह्या इनहेरिटन्स नंतर काय येत असतं तर डेटा अब्स्ट्रॅक्शन येतं. ठीक आहे. डेटा अब्स्ट्रॅक्शन आणि एन्कॅप्सुलेशन एकाच वेळेस येतात. सो सेकंड प्रॉपर्टी जी आहे दॅट इज हां, इथं मी डेटा अब्स्ट्रॅक्शन. आता डेटा अब्स्ट्रॅक्शन म्हणजेच काय आहे, की जे अननेसेसरी गोष्टी आहेत त्याला हाईड करून ठेवणं आणि ज्या रिक्वायर्ड आहेत तेवढंच दाखवणं. ठीक आहे. सो बघा डेटा अब्स्ट्रॅक्शन
is the process of काय exposing to the outside world only the information. ठीक आहे, फक्त आपण इन्फॉर्मेशन जी की दॅट इज ऍब्सोल्युटली काय नेसेसरी while काय काउन्सिलिंग एखादं काहीतरी डील करायचं असेल तर त्याच्यासाठी आपण काय करेल, तर जेवढी रिक्वायर्ड गोष्ट आहे तेवढीच इथं काय करेल, शेअर करेल. इन्फॉर्मेशन ऑर बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन जेवढं गरजेचं आहे तेवढं शेअर करण्याच्या प्रोसेसलाच आपण काय म्हणतो, डेटा अब्स्ट्रॅक्शन म्हणत असतो. ओके, जेवढं गरजेचं आहे तेवढंच शेअर करण्याच्या प्रोसेसलाच आपण काय म्हणतो, डेटा अब्स्ट्रॅक्शन म्हणत असतो. सो बघा, नेक्स्ट काय असेल की याच डेटा अब्स्ट्रॅक्शन याच्याच सोबत काय असणार आहे की जसं की आता बघा, डेटा हाईड करणं म्हणजेच कसं असतं की आपला आता हा कॉल चालू आहे. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे का की इंटरनल प्रोसेसिंग काय चाललंय? स्क्रीन शेअर करतोय मी. इव्हन व्हिडिओ ऑन करू शकतो किंवा ऑडिओ म्यूट किंवा आपण फाईल शेअर करू शकतोय. इंटरनली काय होतंय हे आपल्याला काही दिसत नाही. फक्त काय आहे की नेसेसरी गोष्टी फक्त दाखवल्या जातात. मागे काय होतंय याच्याशी आपल्याला काहीच माहित नाही याच्याबद्दल. ठीक आहे. आता पुढे काय आहे की एन्कॅप्सुलेशन असणार आहे. एन्कॅप्सुलेशन म्हणजे काय असतं की डेटाला एकत्र बाइंड अप करून ठेवणं. जसं की आता आपण काय केलंय की क्लासमध्ये एकत्र बांधून ठेवलेलं आहे. याला काय म्हणतात, तर एन्कॅप्सुलेट म्हणतात. ठीक आहे. बाइंडिंग अप डेटा टुगेदर अँड गिव्ह इट प्रोटेक्शन देणं. यालाच काय म्हणतो आपण, एन्कॅप्सुलेशन म्हणतात. इज नोन ॲज एन्कॅप्सुलेशन याला म्हणतात. सो हे कधी गरजेचं असतं, जेव्हा आता तुम्ही बघा ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करताय, OTP वगैरे आहे, त्यानंतर तुमचं युजर नेम आहे, पासवर्ड आहे किंवा तुमची कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन आहे. जे काही आपण सिक्युरिटी पर्पजनी नॉर्मली शेअर नाही करू शकत. अशा गोष्टींना जर का प्रोटेक्शन द्यायचं असेल, तर आपण काय यूज करतो? एन्कॅप्सुलेशन यूज करत असतो. आणि डेटा अब्स्ट्रॅक्शन जे आहे ते ऑल्वेज एन्कॅप्सुलेशन सोबत येणार आहे. कारण हे वेगवेगळे नसतात. हे वेगवेगळे नसणार आहेत. कन्सेप्ट जरी डिफरंट असल्या तरी एन्कॅप्सुलेशन आणि डेटा अब्स्ट्रॅक्शन काय होतं? सोबतच येतात. तुम्ही इथं लिहितो, अब्स्ट्रॅक्शन इज ऑल्वेज कम्स विथ कोणासोबत? एन्कॅप्सुलेशन सोबत येणार आहेत. आणि लास्ट असतं दॅट इज पॉलिमॉर्फिझम. ठीक आहे. पॉलिमॉर्फिझम म्हणजेच काय आहे की एकाच गोष्टीला मल्टिपल फंक्शनॅलिटी देणं. जसं की आपण गेम खेळत असताना बघा, एखादा सपोज की तुम्ही काहीतरी युद्धाची किंवा वॉरची गेम खेळत आहात. सपोज तुम्ही सोल्जर आहात. तर तिथं तुम्ही अटॅक करत असताना काय आहे, आयदर अटॅक तुम्ही चाकून करताय किंवा बंदुकीनं करताय किंवा बॉम्बनं करताय किंवा AK-47 न करत आहात. वेगवेगळ्या वेजनं तुम्ही काय करू शकताय? अटॅक करू शकताय. सो एकच मेथड. कोणती मेथड आहे? अटॅक. त्याला वेगवेगळ्या फॉर्म म्हणजे चाकूसोबत वेगळं तो फाईट करतोय, बंदुकीसोबत वेगळं फाईट करतोय, त्यानंतर तोफसोबत काय आहे वेगळी फाईट करतोय किंवा डायरेक्टली हातानं वेगळी फाईट करतोय. हे काय आहे? एकाच मेथडला आपण मल्टिपल फंक्शनॅलिटी देत असतो. त्यालाच आपण पॉलिमॉर्फिझम म्हणतो. तो बघा, व्हेन वन टास्क इज परफॉर्म्ड बाय डिफरंट वेज, एकाच टास्कला आपण डिफरंट वेनं परफॉर्म करतो, त्यालाच आपण पॉलिमॉर्फिझम म्हणतो. दॅट इज नोन ॲज
काय पॉलिमॉर्फिझम. ठीक आहे. तुम्ही कोणतंही बघा की जसं की एखाद्या कस्टमरला किंवा तुम्ही काय करताय की आता जे सांगितलं हा टॅगची मेथड किंवा आपण ऑनलाईन बँकेचंच बघेल किंवा बँकेमध्येच बघा विथड्रॉ नावाची कन्सेप्ट आहे. सो विथड्रॉ नावाची कन्सेप्ट कसं करंट अकाउंटला वेगळं आहे, सेव्हिंग्स अकाउंटला वेगळं आहे, एफ-डी अकाउंटला वेगळं आहे, त्यानंतर रिकरिंग अकाउंटला वेगळं आहे. एकच मेथड विथड्रॉ, बट त्याचं बिहेवियर वेगवेगळं आहे. यालाच आपण काय म्हणतो पॉलिमॉर्फिझम म्हणत असतो. ठीक आहे. सो अशा 4 पिलर्स आहेत मेन. कोणते कोणते? इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम, डेटा अब्स्ट्रॅक्शन आणि एन्कॅप्सुलेशन. अशा 4 वेगवेगळ्या कन्सेप्ट इथं असणार आहेत. सो इथं काय असतंय, की तुम्ही एक रिअल वर्ल्ड ॲप्लिकेशन डेव्हलप केल्यासारखं डेव्हलप करू शकता बाय यूजिंग दीज 4 पिलर्स. ओके. आणि ह्या पॉलिमॉर्फिझममध्ये सुद्धा काय असतं, की अगेन 2 वेगवेगळ्या मेथड्स असतात. काय? टाइप्स ऑफ पॉलिमॉर्फिझम. पॉलिमॉर्फिझम. ठीक आहे. कोणत्या कोणत्या असतात? तर बघा, पहिली मेथड काय आहे, की मेथड ओव्हरलोडिंग आणि दुसरे आहे मेथड ओव्हररायडिंग. ठीक आहे. ओव्हरलोडिंग म्हणजेच कसं आहे, की आता तुम्हाला समजेल म्हणून सपोज तुम्ही अटॅक करत आहात. अटॅक आता सध्या करताय कशानं? चाकूसोबत आणि तुम्ही तिथंच काय केलं, की बंदूक सुद्धा घेतली. म्हणजे एका हातामध्ये चाकू आणि एका हातामध्ये बंदूक. सो आधीचं फक्त एकच फंक्शनॅलिटी दॅट इज चाकू. आता तुम्ही बंदूक पण घेतली. सो मेथड ओव्हरलोड केली. ठीक आहे. आणि ओव्हररायडिंग म्हणजेच काय, की सपोज तुम्ही आता चाकूने वॉर करत आहात. ठीक आहे. त्याच्याऐवजी तुम्ही बंदूक घेतली. चाकूला कंप्लीटली रिमूव्ह करून तुम्ही बंदूक घेतली. सो यालाच काय म्हणतात ओव्हररायडिंग. ओव्हररायडिंग म्हणजेच काय, की आधीचं सगळं पुसून टाकायचं आणि नवीननं परफॉर्म करायचं. यालाच आपण काय म्हणतो ओव्हरलोडिंग म्हणत असतो. ठीक आहे. सो हे अशा प्रकारे आपण काय करेल, की पूर्ण थेरॉटिकल पार्ट जो आहे तो पाहणार आहोत किंवा बघितलेला आहे. काय? मेथड ओव्हरलोडिंग, मेथड ओव्हररायडिंग वगैरे. आता याच्याच मध्ये जेव्हा आपण एन्कॅप्सुलेशन आणि पॉलिमॉर्फिझम बघत असतो, तर याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे पार्ट्स येतात. काय? तर ॲक्सेस स्पेसिफायर्स यानं आपण डेटाला हाईड वगैरे करू शकतो. सो ॲक्सेस स्पेसिफायर म्हणजेच काय? तर इट इज यूज्ड टू bind or protect data using different ways. ठीक आहे. मग ते कोणते कोणते आहेत? तर बघा, पहिला आहे पब्लिक. पब्लिक पब्लिक म्हणजेच कसं असतं, की असा डेटा ज्याला सगळेच यूज करू शकतात. पब्लिक व्हेरिएबल म्हणजेच काय असणार आहे? कोणीही कुठेही यूज करू शकतो. ओके. त्याला कोणतंही लिमिटेशन नसणार आहे. कोणतंही लिमिटेशन नसणार आहे. ओके. तुम्हाला जसं यूज करायचंय तसं यूज करू शकता. म्हणजे कुठेही यूज करू शकताय. ओके. जसं की आपण आय-एफ-एस-सी कोड म्हणतो. आय-एफ-एस-सी कोड. आय-एफ-एस-सी कोड कसा असणार आहे? सगळ्यांना अवेलेबल असणार आहे. ठीक आहे. ॲक्सेसिबल टू एनीवन. तर बघा, पब्लिक डेटा म्हणजेच काय? की इट मेक्स इट मेक्स or makes part of code or class असं म्हणू शकतो. accessible to other parts of code, other parts of program or code असं म्हणू शकतो. कुठूनही ॲक्सेस करू शकतो. दॅट इज इथं काय असेल? मी दॅट इज लिहितोय, की these data these data can be accessed
टू एनीवन. कुणालाही आपण याचा ऍक्सेस देऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर काय येतं तर प्रायव्हेट डेटा. ठीक आहे. प्रायव्हेट डेटा. तो प्रायव्हेट डेटा म्हणजेच काय असणार आहे तर प्रायव्हेट बघा दिस मीन्स दॅट they can be accessed only by other members म्हणजे within a class only other members of the class. ठीक आहे. म्हणजे within a class असं तुम्ही म्हणू शकता. within members of the class असं. not by any other part of your code, part of the class. दुसऱ्या कोणत्याही क्लासला हा ऍक्सेसिबल नसणार आहे. ओके. सो आय थिंक हे दोनच आहेत प्रोटेक्टेड. 1 सेकंड. सो हे काय आहे की प्रायव्हेट डेटा म्हणजेच काय असणार आहे की हा फक्त विदिन अ क्लास ऍक्सेसिबल असतो. क्लासच्या आतमध्ये. क्लासच्या बाहेर गेलं की ते ऍक्सेसिबल नसणार आहेत. व्हेअरएज काय आहे की आता जो प्रायव्हेट झाला. आता प्रोटेक्टेड डेटा म्हणजेच कसं असणार आहे बघा. प्रोटेक्टेड मीन्स मेंबर्स cannot be accessed. ठीक आहे. फ्रॉम outside of the class, ठीक आहे. however हा जो काही आहे however they can be accessed in inherited class. ज्याला म्हणजे जसं की बघा आपण पप्पांची गाडी वापरू शकतो. का? कारण आपण इनहेरिटेड आहोत. बट सपोज आपला मित्र जो आहे तो वापरू शकतोय का? नाही वापरू शकत. प्रोटेक्टेड मेंबर म्हणजे असा मेंबर जो की आपला चाइल्ड आहे तो वापरू शकतो. बट अदर क्लास नाहीत. दुसरे क्लास नाही. जो चाइल्ड आहे किंवा जो इन्स्टन्स आहे म्हणजे ओळखीचा आहे तोच काय करू शकतो ऍक्सेस करू शकतो. अदरवाईज दुसरा कोणीही येऊन ऍक्सेस करू शकत नाही. ठीक आहे. ऍक्सेस करू शकत नाही. यालाच आपण काय म्हणतो तर प्रोटेक्टेड डेटा म्हणत असतात. ठीक आहे. असं. सो हे काय आहे तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचे काही एक्झाम्पल्स असणार आहेत किंवा थिअरॉटिकल पार्ट असणार आहे. मग क्लास डिक्लेअर कसा करायचा? क्लास जो आहे तो आपण डिक्लेअर कसं करतो C++ मध्ये तर त्याच्यासाठी आपण क्लास नावाचा कीवर्ड लिहित असतो. ठीक आहे. क्लास कॅन बी ऑर क्रिएटिंग अ क्लास असं म्हणतोय. तो हे कसे डिक्लेअर करेल तर क्लास नावाचा कीवर्ड. ठीक आहे. त्यानंतर इथं क्लासचं नाव असणार आहे. क्लासचं नाव. त्यानंतर कर्ली ब्रेसेस मध्ये आपला कोड असेल. मी इथं वरती सिंटॅक्स म्हणतो. सिंटॅक्स असं आणि एंटर करून इथं काय असणार आहे की कोणत्या प्रकारचा इथं डेटा आहे तो आपल्याला इथं स्पेसिफाय करावा लागतो. पब्लिक आहे, प्रायव्हेट आहे, प्रोटेक्टेड आहे आणि त्यानंतर काय असतात इथं ऍट्रिब्यूट्स असतील. ठीक आहे. ऍट्रिब्यूट्स. सो हे ऍट्रिब्यूट्स म्हणजेच काय असणार आहेत की इंटिजर आहे, फ्लोट आहे, स्ट्रिंग आहे, काय आहे हे आपल्याला डिफाईन करावं लागतं. ठीक आहे. हे आपल्याला डिफाईन करावं लागणार आहे. तो एक नॉर्मल एक्झाम्पल बघूयात. आपण स्टुडंट नावाचा क्लास क्रिएट करणार आहोत आणि त्याच्यामध्ये आयडी आणि नेम हे दोनच घेईल. आयडी आणि
नेम असे दोनच घेणार आहोत. तर बघा इथं जाऊन मी रिफ्रेश करतो एकदा. हे पूर्ण डिलीट करेल. हे वरचं सुद्धा मी डिलीट करू शकतो. ठीक आहे. आणि इथं आपल्याला काय लिहायचंय तर आधी युजिंग नेम स्पेस स्टँडर्ड सेमिकोलॉन दिला. त्यानंतर मी इथं एक क्लास डिक्लेअर करतोय. कोणत्या नावानं? शक्यतो क्लासचं नाव जे आहे ते कॅपिटल लेटर मध्ये असं स्टार्ट कराल. जसं की मी स्टुडंट म्हणून एस कॅपिटल काढलाय आणि याच्या अंडर आपण पब्लिक पब्लिक आहे, प्रायव्हेट आहे, कोणत्या टाईपचा डेटा आहे तो आपल्याला स्पेसिफाय करावा लागतो. ओके. जसं की मी काय केलं इथं पब्लिक आहे डेटा असं सांगितलेलं आहे. ठीक आहे. यानंतर पुढे काय असणार आहे इथं कसं असणार आहे की कोणते कोणते व्हेरिएबल पब्लिक आहेत हे स्पेसिफाय करायचं आहे. तर मी इंटिजर आय डी हा पब्लिक आहे. त्यानंतर पुढे काय आहे की स्ट्रिंग नेम. आता इथं स्ट्रिंग असं आपण डिक्लेअर करतो. सी मध्ये आपण स्ट्रिंग असं नाही डिक्लेअर करत, कॅरेक्टर आणि ॲरे देत होतो. त्याच्याऐवजी इथं आपण डिरेक्टली काय करतोय स्ट्रिंग यूज करू शकतो. आणखी पुढे काय असणार आहे फ्लोट मार्क. असे मी 3 ॲट्रिब्यूट्स इथं काय केले डिफाईन केलेले आहेत. ठीक आहे. कोणते कोणते ॲट्रिब्यूट्स आयडी, नेम आणि मार्क हे. तो आता आपल्याला काय करायचं असतं की याचा ऑब्जेक्ट क्रिएट करायचा असतो. मग ऑब्जेक्ट कसा क्रिएट करेल तर ऑब्जेक्ट क्रिएशनसाठी मी इथं लिहितो आहोत तर क्रिएटिंग अन ऑब्जेक्ट ऑफ द क्लास. ठीक आहे. क्लासला ऍक्सेस करण्यासाठी एक ऑब्जेक्ट डिक्लेअर करावा लागतो. तर इथं स्टुडंट हे क्लासचं नाव असेल आणि इथं ऑब्जेक्टचं नाव मी ऑब्जेक्टचं नाव दिलंय S1 असं. ठीक आहे. मग आता सर्व व्हॅल्यूज आपण कशा करेल तर S1 डॉट आय डी इक्वल्स टू मी 101 करतोय स्टुडंट आय डी. यानंतर S1 डॉट नेम स्टुडंटचं नाव काय असेल सपोज आता मी तुझं नाव देतोय. ठीक आहे. इशिका म्हणून नाव देतोय. डबल कोटेशन मार्क मध्ये द्यायचं आहे. इशिका बोरसे असं. त्यानंतर पुढे काय असेल की मार्क्स द्यायचे आहेत. सो मार्क्स कसे देईल मी S1 डॉट मार्क्स. ठीक आहे इज इक्वल्स टू 98 पॉइंट चलो मी 89 असं देतोय. एवढे मार्क पडलेत तुला. ओके. आणि मग पुढे काय असेल की सी आउट मध्ये आपण काय करेल प्रत्येक मेसेज असेल जसं की कोटेशन मार्क मध्ये मी काय करतोय की स्टुडंट आय डी असा कोलन करून मग इथं आपल्याला S1 डॉट आय डी प्रिंट करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर एल करून सेमिकोलन द्या. तसंच पुढे काय असेल की सी आउट काय करेल नेम. ठीक आहे. कोलन करून स्पेस द्या. इथं वरती सुद्धा कोलन करून स्पेस म्हणजे स्पेस येईल थोडासा. त्यानंतर S1 डॉट काय करायचं नेम आणि इथं एल करायचंय असं. आणखी पुढे काय की सी आउट काउंट नाही सी आउट इथं कोटेशन मार्क मध्ये मार्क्स कोलन करून स्पेस केलं. इथं S1 डॉट मार्क करायचा आणि इथं एल करेल. दॅट्स इट. रिटर्न 0 वगैरे केलेला आहे. जेव्हा आपण प्रिंट करेल त्यावेळेस बघू काय होतंय. सेमिकोलॉन राहिले कुठंतरी इथं. रन केलं बघा 101 इथं नाव आलंय त्यानंतर मार्क्स आलेले आहेत. असे मार्क येणार आहेत. ठीक आहे. असं येईल हे सर्व. ठीक आहे. आता बघा काय येईल तर हे सर्व काही असं येणार आहे. हे आपण पहिलं एक्झाम्पल जे आहे ते काय केलंय टाईप करून घेतलेलं आहे. ठीक आहे. तर इथं गेलो एक्झाम्पल
म्हणून इथं पेस्ट केलं. ठीक आहे, असं दिसेल. ठीक आहे, सर्व काय. सो एकदम सिंपल वे ना आपण काय करू शकतो, क्लास डिफाईन करू शकतो. ठीक आहे, तुम्ही आणखी काय करू शकता, तर याच्यामध्ये मी टास्क देतो. जसं मी स्टुडंटचा केलाय तसं तुम्ही टीचरचं करा. ठीक आहे, टीचर मध्ये काय काय, जसं स्टुडंटला आपण काय काय दिलं, स्टुडंटला काय काय दिलं होतं, तर आयडी दिला होता, त्यानंतर नेम दिलं होतं आणि मार्क्स दिले होते. तसं तुम्ही टीचरला काय काय द्याल, आयडी असेलच, नेम सुद्धा असणार आहे, पुढे मार्क्सच्या ऐवजी सॅलरी असेल आणि कोणता सब्जेक्ट शिकवतायत तो सब्जेक्ट असेल. ठीक आहे, एवढं प्रिंट करायचंय, म्हणजे आधी असाइन करा आणि काय असेल की ट्राय कराल. हा तुमचा टास्क असेल, टास्क म्हणाल किंवा तुम्ही होमवर्क म्हणाल. ठीक आहे, होमवर्क असं. तर हे ट्राय करा तुम्ही, की टीचरचा आयडी क्रिएट करणं. आणखी काय असणार आहे, स्टुडंट झाला, टीचर झाला, मग एम्प्लॉईचं देतो मी. एम्प्लॉईचं पण सेमच असेल, आयडी नेम वगैरे, आयडी नेम सॅलरी वगैरे असं असणार आहे. आणखी तुम्ही सेकंद विचार करतो जरा. तुम्ही कोणतंही एक्झाम्पल ऍक्च्युली घेऊ शकता. ठीक आहे, एखादी लेंथ वगैरे कॅल्क्युलेट करणं, एरिया एरिया ऑफ सर्कल वगैरे कॅल्क्युलेट करणं, किंवा एरियाचं जाऊ द्यात. कार कार डिटेल. ठीक आहे, होमवर्कच असेल हा सुद्धा. पहिला होमवर्क हा आहे. दुसरा होमवर्क काय असेल, की कारचा होमवर्क असणार आहे. कारमध्ये काय काय ॲट्रिब्यूट असायला हवेत, तर कारचे ब्रँड काय आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढे कारचं मॉडेल काय आहे, त्यानंतर पुढे काय आहे, की कोणत्या इयरमध्ये घेतलेले आहे. इयर इयर परचेस्ड असं असू शकतं, असं द्याल. ठीक आहे, कोणत्याही इयरमध्ये घेतले असं. सपोज की BMW आहे, त्यानंतर X10 आहे आणि इयर आहे 2024 असं. फॉर एक्झाम्पल म्हणून मी ब्रॅकेटमध्ये देतो, फॉर एक्झाम्पल ब्रँड ब्रँड कोणता असेल, असा BMW. ठीक आहे, त्यानंतर मॉडेल मॉडेल कोणता आहे, तर लेट सपोज की इथं X10 असा. ठीक आहे, आणि इयर इयर कोणता आहे, तर 2024 असं असायला हवं. हे दोन तुम्हाला एक्सरसाइजेस असणार आहेत. ठीक आहे. सगळीकडे इयर 2024च टाकायचं का? काय काय इयर 2024च टाकायचं. हा, तसं टाकलं तरी चालेल. ओके, दुसरं टाकलं तर चालेल, काही नाही, म्हणजे काही टाकू शकतो. मी एक्झाम्पल साठी दिलंय ना. तू 1999 किंवा 1847 वाले काय पण टाकू शकते. राईट, ठीक आहे. काही असू शकतं. ठीक आहे, तो हे दोन एक्झाम्पल आज सॉल्व्ह करशील. उद्या आपण काय करतोय, तर कन्स्ट्रक्टर्स वगैरे डिस्कस करणार आहोत. ओके, क्लासचे कन्स्ट्रक्टर्स कसे क्रिएट करतात, त्यानंतर मेथड्स कशा क्रिएट करतात, ते आपण उद्या पाहूयात. बट आज एवढाच प्रॅक्टिस करशील. ओके, ही पूर्ण थेअरी जी आहे ती लिहून काढायची आहे. आज जे शिकवलेले आहे ती इम्पॉर्टंट आहे. थ्रू आउट डिग्री हे युजफुल होणार आहे. पूर्ण इंजिनिअरिंग केली तर इंजिनिअरिंग मध्ये, किंवा कोणतीही डिग्री कर टेक्निकल रिलेटेड, त्याच्यामध्ये हे युजफुल असणार आहे. ठीक आहे, सो ह्याला परत म्हणजे रीड करशील, हे रेकॉर्डिंग परत एकदा बघ.